काल आपल्याला व्हिडिओ घेता आला नाही कारण की काल शुक्रवारचा बाजार असल्यामुळे खूपच गर्दी होती आणि मला व्हिडिओ एडिट करायला वेळच नाही मिळाला. तर तुमचं सगळ्यांचं रावल फूड्समध्ये परत एकदा स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे जर आपल्याकडे कर्ज आहे आणि कर्ज असताना आपण मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, आपला लोड कसा कमी केला पाहिजे हे तुम्हाला मी पुढे सांगतोच. थोडासा कालचा शेड्यूल सांगतो. काल ॲक्च्युली सियाची तब्येत अचानक खराब झाली, तिला सर्दी झाली खूप. त्यामुळे आम्ही आपल्या चिंबी फाट्या गेलो, सचिन सरांना तिला दाखवलं आणि त्यानंतर मी डायरेक्ट शॉपवर आलो. आणि आता आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे की कर्ज असताना आपण मेंटेन कसं ठेवावं आपलं अकाउंट किंवा आपण कसा लोड हा सांभाळावा. तर खरं सांगू का मित्रांनो, हे दोन मिनटाची रील किंवा एक दिवसाचा धडा, एक दिवसाचं लेक्चर हे नाही ठरवणार की तुम्ही कशा पद्धतीने मॅनेजमेंट केलं तुमचं कर्ज मिटेल. पण एक दोन गोष्टी आहेत ना, ज्या तुम्ही तुमच्यात आत्मसात केला ना, त्यांनी थोडीशी मदत तुम्हाला नक्की मिळेल. आणि एक लक्षात ठेवा, आणि कसं आहे मित्रांनो, आपण कोणासोबत कधी वाईट केलं नाही तर आपल्यासोबत कधी वाईट का घडेल. आणि तो वरचा आहे ना, तो बघणार आहे ना सर्व. तुम्ही फक्त प्रयत्न तर करत राहा. आता त्याच्यात तुम्हाला माझा एक सल्ला सांगतो की तुमच्यावर जर कर्ज आहे ना, तर सर्वात पहिलं तुम्ही ते कर्ज लिहून काढा, तुमचे हप्ते लिहून काढा. तुम्हाला किती हप्ते जातात, ते घरचा खर्च किती आहे, तुम्हाला मेंटेनन्सला खर्च किती आहे, तुमचे पैसे इन्कम किती होतोय, खर्च किती होतोय. आणि खर्च हा कधी कमी होणारच नाही. पण त्यातल्या त्यात एक प्रयत्न म्हणून जो अनावश्यक खर्च आहे ना, तो टाळायचा प्रयत्न करा. जर तुम्ही खूप वर्षापासून ती गोष्ट करताय एखादी, पण ती थोडे दिवस टाळा. असं स्वतःला सांगा की 2-3 वर्ष मला हा खर्च करायचा नाही आहे, त्यानंतर मी हा खर्च करायला स्वतः तत्पर होणार आहे. त्याच्यामुळे ना, जे अनावश्यक खर्च हे टाळायला प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला इन्कम सोर्स वाढवा. जेवढं आपलं कॅल्क्युलेशन आहे त्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने जर तुम्हाला 90,000 लागतात आहे, तर डेलीच्या हिशोबाने 3,000च्या ऐवजी 3,500 पकडा. 3 त्रिक 9 अशा हिशोबाने 90,000 होतात. पण 3,500 रुपये जर तुम्ही पकडले तर 3.5च्या हिशोबाने तुमचे 1,05,000 होतात. म्हणजे 1,05,000 कुठं तुम्ही तयार केले तर तुमचे 90 होतील. तर हे तुम्हालाच ठरवायचं आहे की तुम्हाला कशा पद्धतीने तुमचा इन्कम सोर्स वाढवायचा आहे. तर ही हळूहळू सुरुवात करायला लागा आणि जास्त लोड घेऊन नका करू, हळूहळू करा. सगळ्या गोष्टी होत्यात, फक्त पॉझिटिव्ह राहा. आणि आरती आज 5 वाजता शॉपवर का आली हे तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओ सांगतो, कारण की ती कधीच 4 ते 5 वाजता शॉपवर येत नाही. तर भेटूया उद्या.